विकासाच्या माध्यमातून काय झालंय की अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली की छोटे छोटे उद्योगधंदे करणारे जे बांधव आहेत यांना अक्षरशः बेरोजगार केलेला आणि इतक्या निर्दयीपणे त्यांचं म्हणजे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे की ते ज्या ठिकाणी बसत होते तिकडं परत मी या ठिकाणी बसत होतो. माझे वडील या ठिकाणी बसून काही कमवत होते आणि संध्याकाळी माझी चूल पेटत होती. तिकडं वळून बघण्याची सुद्धा त्यांनी हिंमत करू नये असं वातावरण अंबाजोगाई शहरामध्ये. जिथं ते बसते परत तिथं जाऊन ते बसतील म्हणून तिथं कुंपण लावले. रिपब्लिकन पार्टीचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही मोफत घरकुलं दिलेले आहे त्यानुसार अंबाजोगाई शहरामधले जे काही छोटे उद्योगधंदेवाले आहेत, व्यापारी वर्ग आहे, या सर्वांच्यासाठी हक्काचे गाळे शासनाच्या वतीनं मोफत. म्हणजे आपल्या अंबाजोगाई शहरातून जे प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यावरचे शासकीय जमिनी, संस्थांच्या जमिनी, त्याचबरोबर आपल्या ह्याच्या विश्वस्त मंडळांच्या ज्या जमिनी आहेत या समोरचा 20 फूट रुंदीचा अखंड भूखंड त्यावर शासनाच्या वतीनं म्हणजे व्यापारी संकुल उभा करायचं आणि त्यामधले जे गाळे आहेत ते सामाजिक आरक्षणानुसार गरजवंतांना द्या अशी आमची एक प्रमुख मागणी. ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अंबाजोगाई शहर हे आरोग्य नगरी आहे. अंबाजोगाई शहर ही शिक्षण नगरी आहे. या दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे, झालं पाहिजे आणि ते मनामध्ये एक मोठी इच्छाशक्ती घेऊन काम करण्याची क्षमता असलेला उमेदवार म्हणजे आदरणीय राजकिशोरजी मोदी असं आमच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये आम्ही विस्तारानं चर्चा केली आणि ते ठरवलं.